वेळा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेच पाहिजे. जनसामान्यांचा महामोर्चाची धडक. तहसीलदारांना निवेदन. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याला मिळालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे वेळा या गावी स्वर्गीय बापूराव देशमुख साखर कारखाना या ठिकाणी अगदी हिंगणघाट शहर लगतच करण्याची शासन प्रस्ताव जागेच्या संदर्भात पाठवण्यात आला आहे. वेळा व त्यालगतच्या ग्रामीण भागामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार हे निश्चित झाल्यानंतर आनंदाचं वातावरण निर्माण झालं. ग्रामीण भाग देखील विकसित भारताच्या प्रवाहात यावा या अनुषंगाने हिंगणघाट शहरापासून अगदी 8 ते 9 किलोमीटर अंतरावर मोकळा व पोषक रहदारीच्या दृष्टिकोनातून ही जागा वेळा या गावी निश्चित होणार होती. वेळालगतच्या 15 ते 20 गावांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्याने शिक्षण व रोजगाराच्या माध्यमातून विकासाला चालना मिळणार अशी स्पष्ट चित्र रंगलेले असतानाच काही संघटनात्मक व राजकीय हेतूने या विरोधी घडामोडी चालू झाल्या आहेत. राजकीय दृष्टिकोनातून विकास कार्यात अडथळा आणणे व ग्रामीण भागाच्या विकासाचा विरोध करणे हा मूळ हेतू राजकारण्यांचा दिसून येत आहे. या राजकीय षडयंत्राचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संरक्षण समिती वेळा ही जाहीर निषेध करत आहे. राजकीय दृष्टिकोनातून याकडे पाहत असताना काही मंडळी असा अट्टहास धरून बसले आहे की हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वेळा येथे न करता हिंगणघाट शहरामध्येच करावे असा हट्ट जागेला विरोध म्हणून करत असल्याचं पाहायला मिळत आहे. विरोध हा काही मोजक्या राजकीय लोकांकडून राजकीय बाबी लक्षात घेऊन शहर व ग्रामीण वादाला चालना देणारा असून यात सामान्य शहरी लोकांना कुठलाही सहभाग असल्याचे दिसून येत नाही. वेळा येथे हे वैद्यकीय महाविद्यालय होण्यापासून कुठलीच अडचण देखील नाही. महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये 9 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामध्ये वर्धा जिल्ह्याला मिळालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट तालुक्याला देण्याचा ठराव मंजूर झाला. महाविद्यालय बांधण्याकरिता वेळा येथील साखर कारखाना या जागेचा प्रस्ताव तज्ज्ञ समित्यांनी सर्व निकषाच्या आधारावर अभ्यासपूर्ण पद्धतीने पाठवला. पण त्याला हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे काही नेते, ज्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार गट, माजी आमदार राजू तिमांडे, अतुल वांदिले, काँग्रेस व उभाटा गटाचे काही नेते विरोध करत आहेत. विरोधामध्ये एक वाक्यता नाही. एक नेता म्हणतो की 41 एकर जागा उपलब्ध आहे, तर दुसरा नेता 25 एकर जागेची स्वतः पाहणी करतो. पण सत्य हे आहे की त्या जागी 40 वर्षांपूर्वी पूर पीडित लोकांना 22.25 एकर जागेचे पट्टे 1980 साली वाटण्यात आले, ज्याचे 250 पेक्षा जास्त घर त्या ठिकाणी बांधण्यात आले आहे. सदर जागेवर उपजिल्हा रुग्णालय अस्तित्वात असून त्याच लगत 400 बेडचे हॉस्पिटल, सर्वे नंबर 181, 182, 180, 6.74 आर जागा काम सुरू होणार आहे. 1 एकर जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांची वसतिगृह बांधण्यात येणार आहे. सर्वे नंबर 190, 88 आर जागा माढाला मिळाली आहेत. उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांनी केलेल्या सर्वेनुसार फक्त 3.65 म्हणजे 9 एकर जमीन शिल्लक आहे, परंतु तालुका क्रीडा संकुलकरिता त्या जमिनीची मागणी देखील करण्यात आली आहे. ही त्या जागेची वास्तविकता लक्षात न घेता महाविकास आघाडीच्या राजकारण्यांचा विरोध हा ग्रामीण विकास धोरणाविरुद्धचा तसेच ग्रामीण व शहरी असा वाद निर्माण करत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील आपल्या पक्षातील व मित्र पक्षातील नेत्यांचा लाड पुरवत कुठलीही शहानिशा न करता खोट्या माहितीच्या आधारे खोटा पाठपुरावा केला आहे. एवढेच नव्हे तर जयंत पाटील यांनी वेळा हे गाव 12 किलोमीटर दूर आहे अशा खोट्या माहितीचा उल्लेख देखील विधान भवनात केला. कुठल्याही विषयाला परिपूर्ण समजून न घेता समर्थन किंवा विरोध ह्या दोन्ही गोष्टी विरोधी पक्ष नेत्यांसारख्या व्यक्तीला अशोभनीय आहेत. आम्ही या समितीच्या वतीने ही विनंती करू इच्छितो की फक्त बोटावर मोजणे एवढ्या राजकारणी लोकांच्या राजकीय खेळीमुळे आम्हा सर्व गावातील वेळा, इंजाळा, वाघोली, जामणी, डायगव्हाण, दाभा, शिरूड, वणी, कवडघाट, किनगाव, सास्ताबाद, बोरखेडी इत्यादी गावकरी यांचा बळी या विकृत राजकारणामुळे जाऊ नये. प्रस्थापित आमदार साहेब यांच्या विरोधातील आरोप प्रत्यारोप व राजकीय विरोध हा सर्वसामान्यांच्या हक्काच्या तोंडी आलेला घास त्यांच्यापासून हिरावू शकतो. कारण यापूर्वी देखील वेळा भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी कंपन्यांना व उद्योगपत्यांना कवडीमोल भावात गेला असून मोठ्या नुकसानीला सामोरे जावं लागलं आहे. पण आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून झालेलं नुकसान देखील भरून निघेल आणि त्या भागातील विकासाला गती मिळेल असा प्रामाणिक विचार आम्ही या निवेदनाद्वारे मांडत आहोत. शासन व प्रशासनाने अगदी शहरालगतचा ग्रामीण भाग विकासाच्या प्रवाहात द्यावा या सात्विक विचाराने हे वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरालगत मंजूर केले आहे. या निर्णयाचे स्वागत आम्ही सर्व वेळा गाव व त्यालगतच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने करीत आहोत. सरकार मायबापाला एवढीच विनंती आहे की सदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे वेळा याच गावी निश्चित केलेल्या जागीच व्हावं व शासन प्रशासनाने देखील याच जागेबद्दल ठाम राहावं ही कळकळीची विनंती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे आमच्या ग्रामीण भागाचा होत असलेल्या विकासाबद्दल आम्ही शासन व प्रशासनाचे पिढ्यानपिढ्या आभारी राहू. परंतु ज्या कोणत्या राजकीय विकृत वृत्तीला असे वाटत असेल की शहरातच हे महाविद्यालय व्हावं, ग्रामीण भागात होऊच नये, अशा विकृत व शहर आणि ग्रामीण असा भेदभाव करणाऱ्या विचारांचा आम्ही निषेध करतो.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संरक्षण समिती वेळा ही समिती वेळा येथील प्रस्तावित जागेचा विरोध करणाऱ्या विकृत राजकारण्यांचा, ग्रामीण विकास व विकास विरोधी राजकारण्याचा निषेध करत आहे। सोमवार दिनांक 8 जुलै 2024 सकाळी 11 वाजता कारंजा चौक, विठोबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तहसील कार्यालय हिंगणघाटवर हक्काचा लढा महामोर्चा जनसामान्यांचा या शीर्षकावर जनसामान्यांचा महामोर्चा धडकला। माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन सुपूर्द केले। मेडिकल कॉलेज करिता 1 रुपयात 40 एकर जमीन दान करणाऱ्या मॉल कन्स्ट्रक्शन यांना देखील 5 संरक्षण समिती भेट घेऊन विनंती प्रस्ताव सादर करतील। तसेच एक शिष्टमंडळ राज्य अधिवेशनात मुंबईला जाऊन मागणीचा पाठपुरावा करण्याकरिता निवेदन सादर करणार आणि 12 जुलैच्या आत जर याचा निकाल लावला गेला नाही तर चक्काजाम आंदोलन, रास्ता रोको आंदोलन अशा आक्रमक भूमिकेत समस्त ग्रामीण व शहरी समर्थित लोक पवित्रा घेतील। पुढील येणाऱ्या काही दिवसात संरक्षण समिती ग्रामीण विकास अभियान अंतर्गत जन आंदोलन उभं करून लढा तीव्र करणार असा इशारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संरक्षण समिती वेळा निवेदनात नमूद करण्यात आला। ब्युरो रिपोर्टर अश्विन बोंदाडे, नवस्वराज्य न्यूज संपादक। आपल्या विकासाच्या मुद्द्यासाठी एकत्रित झालेला आहे। वेळा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालंच पाहिजे या उद्देशाला घेऊन हा महारस्त्याची बांधणी आपण ग्रामीण भागात केली। अवघ्या 3 दिवसामध्ये आपण या रस्त्याची बांधणी करून हा मोर्चा यशस्वी केलेला आहे आणि ग्रामीण भागाची शक्ती, ग्रामीण भागाची जनजागृती शासन प्रशासनाने आपण दाखवून दिलेली आहे। विरोधी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा द्वारा संचलित श्रीमती सविता राणी नारायणजी जामदिया महाविद्यालय देवळी SSNJ महाविद्यालय देवळी येथे प्रवेश देणे सुरू आहे। वर्ग 11 व 12 कला, वाणिज्य व विज्ञान शाखा, वर्ग 11वी व 12वी MCVC, हॉर्टिकल्चर, इलेक्ट्रिकल, फूड प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी, BA भाग 1, 2 व 3 मध्ये गृह अर्थशास्त्र, फॅशन डिझायनिंग, राज्यशास्त्र, मराठी वाङ्मय, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी। BCom भाग 1, 2, 3 मराठी, इंग्रजी माध्यम, MA भाग 1 व 2 मराठी, इतिहास, MCom भाग 1 व 2 मराठी, इंग्रजी, BSc केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ द्वारे BA, BCom इंग्रजी आणि मराठी माध्यम, MCom व MBA इत्यादींसाठी आजच आपला प्रवेश नोंदवा, कारण आमच्या येथे अनुभवी व उत्कृष्ट प्राध्यापक वर्ग, समृद्ध ग्रंथालय व अभ्यासिका, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे विशेष लक्ष, सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, MPSC, UPSC, बँकिंग इत्यादी परीक्षेचे तज्ञ प्राध्यापकांकडून योग्य मार्गदर्शन, राष्ट्रीय सेवा योजना, स्काउट गाईड, वर्ग 11वी व 12वी BA, BCom, BSc, MA व MCom प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना NCC घेण्याची सुवर्ण संधी, फॅशन डिझायनिंग विषय घेणाऱ्या विद्यार्थिनींना योग्य प्रशिक्षणातून रोजगारांची सुवर्ण संधी। विद्यालयात राबवण्यात येणारे विविध उपक्रम, टीप, देवळी बस स्टँड ते महाविद्यालयापर्यंत MSRTC बस सुविधा असून एकदा अवश्य भेट द्या। धन्यवाद। बातम्या व जाहिरातींसाठी नवस्वराज्य न्यूज मुख्य संपादक सचिन वैद्य, संपर्क 77 98 77 56 38 वर संपर्क करा।